नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, बोर तर नाही ना झाले तुम्ही काकूंवरचं पॉडकास्ट ऐकून? जर टॉपिक चेंज करू तर नक्की सांगा मला कॉमेंट करून। मी 1-2 पॉडकास्ट मध्येच संपू शकते हे, पण पॉडकास्टची लेंथ वाढली ना तर एक्सपोर्ट होताना खूप प्रॉब्लेम्स येतात। काल पण रेकॉर्ड लवकर केलं होतं मी, पण माझ्या फोनमध्ये स्टोरेजचा इश्यू येत होता आणि त्यामुळे फाईल एक्सपोर्टच होत नव्हती। 11:59 ला मी काल पॉडकास्ट अपलोड केलंय। मलाच कसं तरी वाटते आता, पण एक दिवस पण आता खाडा नाही करायचा आहे, त्यामुळे लेट तर लेट पण पॉडकास्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करते मी। मला खरंच माफ करा मंडळी यासाठी। मी एवढ्या लेट पॉडकास्ट अपलोड करून पण तुम्ही माझा पॉडकास्ट न चुकता ऐकताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। थँक्यू सो मच। आता कालच्या पॉडकास्ट मध्ये मंडळी मी बोलली होती काकूंच्या ट्रिप बद्दल। आता ती गेली आहे फिरायला तर ते क्षण एन्जॉय करायचं ना, पण नाही, हिचं आपलं सतत कॅमेरा ऑन करून हे बघा ते बघा, हे बघा ते बघा दाखवणं चालूच असते। काय मिळते असं करून मला तेच समजत नाही। पैसे मिळतात ते माहिती आहे, पण समाधानाचं काय हो? फिरायला गेली आहे ना, मग मनसोक्तपणे फिरायला हवं ना हिने, की व्हिडिओ काढले पाहिजे। हिच्यामुळे त्या मुलींची पण ओढाताण होते फुकटची। त्या काय शिकणार आहे तिच्याकडून हा खूप मोठा प्रश्नच आहे बाबा। एवढ्या लहान वयातच त्यांच्या समोर काकू एवढं खोटं बोलतात, वागतात, त्यांच्या मनावरती काय परिणाम होत असेल? कुठेही गेलं की ते वाघ मागे लागल्यासारखं पळत सुटणं काय काकूंचं बंद नाही झालं आहे अजूनपर्यंत। अशी पळत सुटते नाही टोमली, ते बघून तर मला खरंच खूप हसायला येतं। वेंधळ्या बाईला कसलंच भान राहत नाही की आजूबाजूला आपल्या कोण आहे कोण नाही आहे आपल्या सोबत। लहान मुलं पण असं वागत नाही जेवढे बालिश चाळे ही काकू करते आहे। गोष्ट नोटीस केलीत का मंडळी तुम्ही? काकू लुक दाखवल्यानंतर नेहमी टाळी वाजवतात, तर ह्याचा नेमकं अर्थ तरी काय होतो बरं? टाळी काय वाजवून दाखवायची यात? मॅच असल्यामुळे काकूंनी संडेचा प्लॅन कॅन्सल केला। ह्या बाईला खरंच क्रिकेट मधलं काही कळतं तरी का हो मंडळी? तुम्हाला काय वाटते? मला नाही वाटत या बाईला काहीतरी कळतही असेल क्रिकेट मधलं। क्रिकेट मधला जो सी आहे ना, हे तर ही लोकांना बनवते आणि मोठी दीडशाने स्वतःला क्रिकेट लवर बोलते। त्या लहान मुलींकडे लक्ष देण्यापेक्षा हिचा व्हिडिओकडे लक्ष असते। मुली काय बोलतायत त्याकडे यांचं कधीच लक्ष नसते। आता जर ह्या वयात त्यांना बोलू नाही दिलं, त्यांचे डाऊट्स क्लिअर नाही केले तर मोठेपणे त्यांना काय समजणार आहे? त्यांना तर असंच वाटणार की आपल्या बोलण्याला कधीच किंमत नाही दिली गेली। मोठेपणी ह्याच भावनेत त्या जगतील। अहो काका काकू, एवढी सगळी धडपड तुम्ही जी करताय, एवढं खोटं बोलून तुम्ही पैसा कमावताय, ते फक्त त्या मुलींसाठीच करताय ना हो? मग अहो त्यांच्या बोलण्याकडे का बरं दुर्लक्ष करता तुम्ही? कधीही काय त्या मुलींनी विचारलं की त्यांना गप्प करण्यात येतं। अहो काका काकू, ते काही बोलत असतील तर ऐकून घ्या ना, त्यांचे डाऊट्स क्लिअर करा। मंडळी, आजकाल या टोमल काकू कुठेही जाण्याआधी शॉपिंग नाही करत, नाहीतर आधी सतत नुसत्या इकडे जायचंय म्हणून ही शॉपिंग, तिकडे जायचंय म्हणून ती शॉपिंग। परतीचा प्रवास पण दाखवायला सोडलं नाही या बाईने। आणि एक गोष्ट मला कळत नाही, ही बाई जातेच कशाला ना उगाच कुठेतरी फिरायला? घरी बसून 4 भिंतीत आता मी हे केलं, आता मी ते केलं, हेच करत बसायचं ना। घरी आल्याच्या दुसऱ्या दिवशी काकू मॅच वरचं त्यांचं प्रेम व्यक्त करत होत्या। पूर्णपणे फेक स्तुती करत होत्या काकू। या टोमल काकू ना मंडळी 1 नंबरच्या खोटारड्या आहेत। त्या दिवशी गिरणीत जाऊन पीठ घेताना दाखवलं यांनी, आता आल्यावरती त्या पिठाच्या चपात्या कशा होतात ते दाखवणार आहेत। अंधमंद भक्तांना तर काय बाबा भारीच कौतुकीचं, लगेच लाळ गोट्यासारखं कौतुक करायला सुरू होतात। आयो मंडळी, गव्हाच्या पिठाचं असं हातात पीठ घेऊन वास कोण घेतं? मला तर हे समजलंच नाही। काय त्या काकू घाणेरड्यासारखं ते पीठ उघडलं आणि ते हातात घेऊन वास घेत होत्या। किती घाणेरड्या आहेत यार ह्या। ही टोमली स्वयंपाक करते भातुकलीचा आणि पीठ आणलंय ढीगभर। आता हे पीठ वाटते टोमला बाई वर्षभर वापरेल। आता एवढ्या वर्षाचा या बाईचा संसार आहे, हिला साधी चपाती देखील गोल गरगरीत बनवता येत नाही। कमालच आहे बाबा हिची। एक चपाती या टोमला बाईने बनवून दाखवली, ती पण हिच्या मेंदू सारखी। माकड आणि टोमल काकूंमध्ये ना काही एक फरक नाही आहे। सतत नुसतं स्वतःचं कौतुक करत असतात काकू। त्या चपातीचं आणि त्या पिठाचं एवढं कौतुक करत होत्या ना की काय विचारूच नका। बस कर ग टोमले, ते कौतुक ऐकून आता कंटाळा आला मला।
आणि तू जे पिठाचा वास घेऊन दाखवत होती ना, त्यामुळे तर आता मला चपाती खाण्याची देखील इच्छा मरून गेली आहे. टोमली त्या दिवशी गेली होती आयब्रोज करायला, तर तेव्हा ते अवेलेबल नव्हते, तर परत आली होती, म्हणून आता फिरून आल्यावरती परत गेली आयब्रोज करायला. यार, एवढं पर्सनल लाईफ मधली अपडेट देणं गरजेचं आहे का? म्हणजे थोडं तरी प्रायव्हेट ठेवा यार. सगळंच का सांगत बसता युट्यूब वरती? माहिती आहे पैसे मिळतात तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी, पण तुम्हालाही काहीच वाटत नाही का? पैशासाठी काही सांगत बसता. तरी नशीब त्या बैलेशचं लग्न झालं, तसं टोमली परत आली ते युरोपला, नाहीतर त्याच्या पाठोपाठ ही हनीमूनला पण गेली असती आणि लग्नानंतरची लाईफ कशी असते ते दाखवलं असतं हिच्या अंधमंद भक्तांना. हिचे अंधमंद भक्त तर किती लाडगोटे आहेत ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते पण बोलले असते की दाखव हनीमून मध्ये काय करतात ते, आणि पैसे मिळतात म्हणून ही टोमली ते देखील दाखवून मोकळी झाली असती. आता रस्त्यावरून कोण मुलगी चालत होती आणि रोड क्रॉस करत होती, तितक्यात कोणीतरी हॉर्न मारला, तर काकू एकदम दचकल्या आणि स्वतःची नसलेली अक्कल पाजळत होत्या. काकू बोलतात काय तर, असं नाही तसं नाही, तिची चूक असेल. अहो काकू, काय करणार, तुमच्यासारखे अडाणी लोक भरले आहेत या दुनियेमध्ये. शिक्षणाचा अभाव, दुसरं आता वेगळं काय असं मी बोलू. महाशिवरात्री दिवशी तर टोमल काकूंनी काय तो अवतार करून ठेवला होता स्वतःचा, एकदम विचित्र वाटत होत्या. खूप हसायला आलं मला त्यांना बघून. काकूंचे केस तर ना कधी कधी झाडू सारखे वाटतात, तर कधी घोड्याच्या शेपटी सारखे. रिकाम टेकडेपणाचं जर एक्झाम्पल हवं असेल ना मंडळी, तर ते आहे टोमल काकू. बघा ना, उपवासाचा दिवस, त्यात पण ही बाई एवढी सकाळी सकाळी उठून व्हिडिओ काढत बसली आहे. किती फुकट असेल ना ही. एवढा वेळ कसं बरं असतो या बाईकडे? मला लक्षात आहे का मंडळी, गेल्या वर्षी टोमल काकू वातीच्या फेअरवेल निमित्त ट्रिपला गेल्या होत्या वुमानचं टी शर्ट घालून, आणि लोकांना दाखवायला म्हणून शो ऑफ करणाऱ्या काकूंनी सितारा बक्स मधनं कॉफी देखील घेतली होती, पण त्या ग्लासवरती तर काकूंचं चुकीचं नाव लिहिलं होतं. आणि गेल्या वर्षी तर टोमल काकूंनी महाशिवरात्रीचा उपवास हा सँडविच खाऊन सोडला होता. आता त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी काकूंनी चंद्रकोर लावली होती आणि आता काकूंनी पांढरा ड्रेस घातला होता. सगळं काही दिखाव्यासाठी करतात या काकू, बाकी काही नाही. मनी नाही भाव नि देवा मला पाव, अशी यांची गत आहे. काकू, तुम्ही लोकांना किती मूर्ख बनवलं ना, तरी तो वरती बसलाय हो, सगळं काही बघतोय. थालीपीठ म्हणजे साबुदाणे वडे बरं का, मला तर माहितीच नव्हतं. टोमल काकूंमुळे मला समजलं. मला तर आधी असं वाटायचं थालीपीठ वेगळं आहे आणि साबुदाणे वडे वेगळे आहेत, पण काकूंमुळे मला समजलं की साबुदाणा वडा आणि थालीपीठ एकच असते. ही टोमलाबाई ना सगळं काही दाखवेल, शिशू पण दाखवायला कमी नाही करायची, पण ते आदिवासी हेअर ऑइलचं तर बाबा काय अजून दाखवायचं नाव नाही घेत आहे. कसं दाखवणार? बॉटल तर ही माहेरीच ठेवून आली आहे. आता समर व्हॅकेशन मध्ये टोमल काकूंच्या गुरु येणार आहेत ना, गुरु म्हणजे त्यांच्या मातोश्री हो, त्या येणार आहेत ना. मग काय, येताना त्या ती बॉटल घेऊन येतील. वर्षभर हिच्यावरती पॉडकास्ट करून हिच्यावरती रिॲक्शन देऊन ना या टोमलीला आता काहीच फरक पडत नाही आहे वाटते. एकदम कोडगी झाली आहे. कितीही काही बोला, पण टोमलाबाई येतातच निर्लज्जासारखं तोंड वर करून खोटं बोलायला. त्या काकूंनी परत रिव्ह्यू सुरू केलं आहे. काही बनवलं की त्या मुलींना खायला देतात काकू. आता ती खारी वयाने मोठी आहे, तिला थोडंफार समजते, तर ती बिचारी हिचं मन राखायला म्हणून एक नंबर मस्त असं बोलते. पण शैलाबाई तर डायरेक्ट वेडं वाकडं तोंड करतात आणि मग बोलतात छान आहे. घरात धूप लावून काकू बसतात, का तर नेगेटिव्हिटी दूर जावी म्हणून. पण सगळ्यात मोठी नेगेटिव्हिटी तर या काकूंच्या डोक्यातच भरली आहे ना. मग काय आता काकूच गायब होतील का हो मंडळी? टोमल काकू बोलतात फेब्रुवारी महिना छोटाच असतो. हो काकू, अगदी बरोबर, तुमच्या विचारांसारखाच एकदम छोटा. टोमली कधीपासून हो मंडळी बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला जायला लागली आहे? काय पण नुसती फेकत असते, दाखवत तर कधीच नाही. आता मागे ते गाडी चालवायचं 2 दिवसाचं नाटक केली हिने, आणि आता बॅडमिंटनचं काहीतरी नवीनच नाटक सुरू केलंय. 17 दगडांवरती ह्या टोमलीला पाय ठेवायची घाणेरडी सवय आहे. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.